हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या चॅनलवरती तुम्हाला लाईफस्टाईल, ब्युटी, स्किन केअर, हेल्थ विषयीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। माझं नाव आहे सोनाली बगाडे। तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण मुलतानी मातीने फेशियल करणार आहोत। तर त्यासाठी मी घेतला आहे टोमॅटोचा रस। टोमॅटोचा रसमध्ये थोडंसं आपण मुलतानी माती मिक्स करणार आहोत आणि थोडीशी साखर। ते छान मिक्स करून आपण त्याचा स्क्रब बनवणार आहोत। हा स्क्रब आपल्या चेहऱ्यावरती आलेला काळपटपणा, ड्राय स्किन आणि ऑइली स्किन असेल ना, त्याचे पण प्रॉब्लेम कमी होतात आणि त्यामुळे काय होईल, आपल्या चेहऱ्यावर जे पिंपल येतात, मुरूम येत राहतो, तो पण कमी होईल। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छोटे छोटे घामोळ्या पण येतात ना, ते पण कमी होऊन जातील। आणि आपण चेहऱ्यावरतीच नाही तर बॉडीवरती पण हा फेस पॅक किंवा मुलतानी माती यूज केली ना, तर आपल्याला खूप फायदे होतात। एकदम थंडावा मिळतो आणि चेहरा एकदम ग्लोईंग आणि फ्रेश दिसायला लागतो। त्यामुळे आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये आपल्या मुलतानी माती खूप फायदेशीर ठरते। जर आपल्या चेहऱ्यावर ड्रायनेस आला असेल तर मुलतानी माती यूज केल्यामुळे आपली चेहरा एकदम त्वचा सॉफ्ट आणि मुलायम होण्यास मदत होते। चेहऱ्यावरील जास्त ऑइल येत असेल, ऑइली स्किन असेल तर ते पण कमी होतं आणि चेहऱ्यावर मुरूम येतो आणि मोठे फोड्या पण येतात ना, त्या पण कमी होतात आणि चेहरा एकदम फ्रेश, शायनी आणि ग्लोईंग दिसायला लागतो। रोज तुम्ही मुलतानी मातीचा फेस पॅक यूज केला ना, तर तुमची चेहरा एकदम गोरा आणि एक शेड ब्राईट होण्यास मदत होणार आहे। आणि लूज स्किन जर असेल, लूज स्किन पडली असेल एकदम, ती पण टाईट होण्यास मदत करते मुलतानी माती आणि आपल्या चेहऱ्यावरील ब्राईटनेस टिकवून ठेवण्यासाठी खूप मदत करते मुलतानी माती। तर मुलतानी माती आपल्या डेली रुटीनमध्ये आपण यूज केली पाहिजे। रोज हा पॅक किंवा मसाज दिल्याने आपल्या चेहऱ्यावरील काळपटपणा टोटल सगळा कमी होऊन जातो आणि चेहरा एकदम ग्लोईंग आणि ब्राईट दिसायला लागतो। बघू शकता कशा प्रकारे माझा चेहरा एकदम छान दिसतोय, फ्रेश वाटतोय। तर आपण आता पॅक बनवणार आहोत। पॅक बनवण्यासाठी पण आपण मुलतानी माती घेणार आहोत। त्यामध्ये बटाट्याचा रस आपण त्यामध्ये टाकणार आहोत। तर अर्धा बटाटा घेतला आहे मी, तो छान किसून घेतला आहे आणि त्यानंतर मी त्याला असं पिळून त्याच्यामधला सर्व रस काढला आहे आणि त्यामध्ये छान मिक्स केला आहे। पोटॅटो आपल्या चेहऱ्यावरील काळपटपणा कमी करण्यासाठी, अँटी एजिंग कमी करण्यासाठी, आपली स्किन टाईट करण्यासाठी, ब्राईट करण्यासाठी खूप छान आहे। त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे डार्क सर्कल येतात ना, ते पण कमी होतात। तर तुम्ही बटाट्याचा रस पण अशा प्रकारे यूज केला ना, तर खूप छान इफेक्ट येतो। तर ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर चेहऱ्यावरती लावून 15 मिनटं तरी ठेवून छान पॅक सुकून द्यायचा। सुकल्यानंतर छान चेहरा वॉश करून घ्यायचा। खूप छान ग्लोईंग आणि फ्रेश दिसायला लागतो। पूर्ण चेहऱ्यावरती छान जाडसर लावून घ्यायचा आहे पॅक। डोळ्यांच्या खालती पण लावायचा आहे। खूप थंड असतो हा पॅक। थंड असल्यामुळे आपल्या डोळ्यांना पण खूप आराम देतो। डोळे एकदम शांत वाटायला लागतात आणि चेहरा पण फ्रेश वाटायला लागतो। मुलतानी माती आपल्या चेहऱ्यासाठी खूप नॅचरली इफेक्ट करते। कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि कुठले पण रॅशेस किंवा जळजळ, आग होत नाही, काहीच नाही। खूप छान थंड आणि फ्रेश वाटतो हा पॅक लावल्यामुळे। तर तुम्ही जर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर तुम्ही गुलाबजल पण यूज करू शकता। त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून पण लावू शकता। तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटत असेल ना, ते तुम्ही मिक्स करून रोज तुम्ही एक तरी मुलतानी मातीचा पॅक लावला पाहिजे। लावल्याने खूप छान मदत होते। स्किन ब्राईट, टाईट आणि ग्लोईंग होण्यासाठी खूप इफेक्टिव्ह असते मुलतानी माती। तर तुम्ही अशा प्रकारे पॅक पण लावू शकता, स्क्रब पण करू शकता। चेहरा एकदम क्लीन, ब्राईट आणि एजिंग पण कमी होते आणि स्किन टाईट पण होते। तर खूप फायदे आहेत मुलतानी मातीचे स्किनसाठी आणि ओव्हरऑल बॉडीसाठी पण। तुम्हाला जर हातांना, मानेला काळपटपणा आला असेल तर तुम्ही हा पॅक तुम्ही हातांना, पायांना, मानेला, पाठीला पण लावू शकता। त्यामुळे खूप छान ब्राईटनेस येतो आणि पिंपल वगैरे पण आले असेल ते पण कमी होतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।